टेक्निकली प्रॅक्टिकली जे करायचं आहे ते आम्ही आज करायला जातो सैनिकांच्या सोबत. काय भावना आहे, किती आत्मविश्वास आहे? मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत तुम्ही आणि एकंदरीतच मुंबईचं भवितव्य कशा पद्धतीनं पाहता? आत्मविश्वास हा म्हणजे सांगितला नाही जात, तो दाखवला जातो. तो तर मी 22पासून दाखवते. मतदारसंघामध्ये बरीच नाराजी पण पाहायला मिळते. सगळ्या लोकांच्या मतदारसंघामध्ये कोण असं नाही सांगू शकत की माझ्या आहे, कारण जे नरेटिव्ह पसरणारे तिथेच असतात, तर ते करणार. पण आम्ही जे काम करतोय, आमचा एक सैनिक, उदाहरणार्थ विजय सावंत, दत्ता सातोशे, आमचा मोरे किंवा आमचा तो गणू बघा कसा दिसतो, पण एक सैनिक 1000 सैनिकांना कन्व्हिन्स करून बूथपर्यंत नेणारे आमचा दशरथ आहे धोबीघाटला. काय लाख मोलाचे सैनिक आहेत. माई आहे शाखा प्रमुख आमची. अमित चाटम हे वारंवार ज्या पद्धतीनं भाष्य करतायत की मामूंची टोळी मुंबईमध्ये वाढते आणि त्यांना रोखण्याचे काम, त्यांना हद्दपार करण्याचं. मुळामध्ये अमित चाटमना माहिती नाही का, मामू आमच्या फडणवीस साहेबांना पण म्हणतात. मग मामूंची टोळी म्हणजे फडणवीसांची टोळी. बरं आहे बाबा, तुम्हीच बोला. माजी महापौर म्हणून कोविड काळामध्ये बरीच कामं तुम्ही केलेली होती, त्यामध्ये बरेच दौरे पण केले होते. मागचा काळ एकत्रित पाहता किती निवडणूक सोपी वाटते तुम्हाला? ही कुठला पेपर आपण जेव्हा 10वी 12वी जे काय आत्ता पण कुठलेही पेपर कधीच सोपे नसतात. ते पेपर कठीणच असतात, अति कठीण असतात आणि ते सोडवायचे. ते सोडवायला कोण? लिहिणारा एक असतो, पण त्याला ताकद देणारे असंख्य हात आहे. त्यामुळे तो पेपरही सोपा जाईल. काही तुम्ही बजरंग बलीच्या आहात, त्यामुळे काय देवा